जोशी टाटांनी सांगितलेली हकीकत चमत्कारिक होती, रहस्यमय होती. या दामोदर पंतांबद्दल उत्सुकता वाढवणारी होती. रात्री झोपण्याची तयारी करत असताना मी ठरवलं, दुसऱ्या सकाळी या गडीला भेट द्यायची. गावात काहीतरी वाहन मिळेलच. मॅनेजरकडे चौकशी केली की सगळा खुलासा होईल. पण रात्री झोप लवकर आली नाही. एक अगदी वेगळ्या कालखंडाचा परिचय झाला होता. आम्ही अगदी खऱ्या अर्थाने लेखणी राशे. दिवसाचे 24 तास पेन्स या व्यतिरिक्त काहीही हातात घेतलं नाही. कॉलेजची NCC सुद्धा जॉईन केली नाही. नाहीतर निदान एकदा तरी हातात बंदूक धरायची संधी मिळाली असती. आजवर मला ही उणीव भासली नव्हती, याचं वैषम्यही वाटलं नव्हतं. पण आता एकदम जाणवलं, आपण किती पानचट आयुष्य जगलो. किडामुंगी, पाखरं, जनावरंसुद्धा जन्म घेतात, लहानाची मोठी होतात, एक दोन नवीन पिढ्यांना जन्म देतात आणि मरून जातात. त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक होता? खरी गोष्ट ही होती की एखाद्या शिल्पासमोर उभं राहिलं की माणसाला त्याचा खुजेपणा खऱ्या अर्थाने जाणवतो. स्वतःला दोष देत असताना मी हा विचार नाही केला की निवृत्तीनंतर पेन्शन आणि व्याज यांच्यावर गुजराण करीत न बसता मी एक वेगळा मार्ग निवडला होता. घरदार मागे टाकून मी या अतीताच्या शोधावर निघालो होतो. सकाळी सकाळीच मॅनेजरची गाठ घेतली. ही कुठले वज्री यांची गडी आहे, तिकडे जायचा विचार त्याला सांगितला. माझ्या खांद्यावर कॅमेरा लटकत असता तर मी हौशी फोटोग्राफर आहे, जुन्या ऐतिहासिक वास्तूंचे फोटो घेत असतो अशी थाप मारता आली असती. तुम्ही म्हणता तशी गडी आहे खरी, पण सहज 10 मैलांवर असेल. टांगे आहेत, पण टांग्यानं जाणं काही खरं नाही. गावात 2-4 रिक्षा एवढ्यात आल्या आहेत, पण तो मैला मागं 5 रुपये तरी घेणार आणि थांबण्याचा काय चार्ज असेल तो. पैसे खर्च करायची माझी तयारी होती, पण किती वेळ थांबावं लागेल याची काहीच कल्पना नव्हती आणि रिक्षा थांबली की बांधीलपणा आला. एसटीने का नाही जात? तासा-दीड तासात त्या बाजूला एसटी जातच असतात. गडीवर उतरायचं आहे सांगा, काम झालं की गावाकडची बस पकडा. सोपं काम आहे. जास्तीत जास्त अर्ध्या तासाचा प्रवास. ही कल्पना मला पसंत पडली. गायत्रीने आग्रहाबरोबर दिलेली पाण्याची बॅग घेतली, चांगला नाश्ता केला आणि एसटी स्टँडची वाट धरली. 15-20 मिनिटातच मला हवी ती बस मिळाली आणि 40 मिनिटात बसने मला रस्त्यावर सोडलं. बस सपाट्याने निघून गेली. सकाळची वेळ, तिरकस उन्हं पडलेली, उन्हाचा चटका यायला अजून वेळ होता. हवेत जरासा गारवा होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सपाट माळरान पसरत गेलं होतं. डावीकडे लांबवर बसत्या टेकाड्यांची ओळ होती आणि वावरातून काही काही एकाकी झाडं होती. उभा राहून मी चारी बाजूंना नजर टाकीत होतो. मला नाही वाटत साऱ्या आयुष्यात आजवर मी कधी इतका एकटा असेल. गाडीतून उतरतानाच मी कंडक्टरला गडीबद्दल विचारलं होतं. त्याने एक हात डाव्या बाजूला केला होता, म्हणजे तिकडेच कुठेतरी ती गडी असणार. तिकडे जाणारा रस्ता किंवा पायवाट काही दिसत नव्हती, पण हमरस्त्यावरून 5-50 पावलं मागे पुढे हिंडताच डावीकडे जाणारी अस्पष्ट अशी पायवाट दिसली. तीच वाट मी घेतली. हवा छान होती, वाटही सरळ होती. पहिली 100-150 पावलं मी अगदी झपाझप टाकली. मग जाणवलं आपल्याला जरासा दम लागला आहे. मी वेग कमी केला. घाई कशाची होती? मोकळ्यावरून आलेला रानझाडे, गवत यांचा सुगंध बरोबर आणणारा वारा अंगावर घेण्यात मजा होती. मी एखाद्या सिनेमातला नट असतो तर शबनम पिशवी डोक्याभोवती फिरवीत मुसाफिर हूँ यारो असलं गाणंही म्हटलं असतं. मी फक्त स्वतःशीच गुणगुणत चाललो होतो. एक लहानसा चढ आला, तो चढून मी वर आलो आणि त्या पावलावरच थांबलो. पुढे जमीन उतरत गेली होती आणि 2-3 फरलांगावर गडी होती. मन कसं असतं पहा. काल संध्याकाळी जोशी टाटांच्या तोंडून या गडीविषयी इतकं ऐकलं होतं, मग स्वतःही रात्री त्याच गडीबद्दल खूप विचार केला होता. पण नवल म्हणजे ती गडी कशी दिसत असेल याचं साधं कल्पनाचित्रसुद्धा मी माझ्या डोळ्यासमोर आणलं नव्हतं. आता मला ती गडी समोर दिसत होती. इतक्या लांबूनही पडझड झालेल्या कोटाची चांगली वावभर रुंदी दिसत होती. दगड ढासळले होते. माळ रानावरचं गवत आता आतल्या आवारातही माजलं होतं. कोटापासून बरीच आत गडीची इमारत होती. काळ्या ढळीव दगडातील चिरेबंदी इमारत. दर्शनी भागातच सहज 2 पुरुष उंचीचा भल्ला मोठा दरवाजा होता. तो आता बंद होता. दरवाजाचा भाग एखाद्या चौकोनी बुरुजासारखा पुढे आला होता.
वर खिडक्यांची रांग होती. कदाचित तिथे 24 तास पहारा असेल. त्या काळात राजकीय, सामाजिक संरक्षण आदींची काय व्यवस्था किंवा पद्धत होती याबद्दल मला अगदी काडीचीही माहिती नव्हती. मी फक्त समोरची ती अवाढव्य वास्तू पाहत होतो. एकावर एक रचलेले मजले, अरुंद आणि बंद खिडक्यांची ओळ. इथे नक्षीकाम आणि कलाकुसर यांचा स्पर्शही नव्हता. कदाचित राजधानीतले वाडे तसे असतील. मजल्याच्या दर्शनी भागाला सज्जे, मेढडंबरी असलेल्या कोरीव कामाच्या बाल्कन्या, ज्या कधी कधी हिंदी सिनेमातून पाहायला मिळत होत्या. इथे त्या साऱ्यालाच फाटा होता. उतारावरून मी सावकाश गडीच्या रोखाने निघालो. कदाचित याच वाटेवरून पूर्वी घोडदळ दौडत गेलं असेल. ते 50-60 मुसलमान हल्लेखोर, त्यांची घोडी या वाटेवरूनच चौखोर उधळत माघारी गेली होती. पण त्या 50-60 लोकांचं पुढे काय झालं? आता त्याच वाटेवरून मीही चाललो होतो. 20व्या शतकातला एक सामान्य माणूस. माझा यात काय संबंध होता? अगदी बादरायणी संबंध लावायचंच म्हटलं तर तो एवढाच. इथे पूर्वी कधी काळी माझ्याच रक्ताचे वज्रे सरदार मानकरी राहिले होते, लढले होते आणि आता नामशेष झाले होते. मी तिथे यावं यात काही योगायोग होता का? पडक्या टोटाच्या दगडधोंड्याच्या ढिगावरून मी आत प्रवेश केला. गडीची वास्तू जवळ येत होती. तिचा खरा अवाढव्य आकार मनावर दडपण आणत होता. या इमारतीला नुसती चक्कर मारायची म्हटलं तरी दमछाक होईल. पण ते करायलाच हवं होतं. मी त्या अवाढव्य दरवाजासमोर उभा होतो. खात्रीने आत जाण्यासाठी हा काही एकच मार्ग नसणार. गडी, कामगार, सर्वसामान्य लोक यांच्यासाठी साधा प्रवेश असणारच. मला तो मार्ग शोधून काढायलाच हवा होता. गडीच्या आत प्रवेश मिळवायला हवा होता. तरच इथपर्यंत येण्याला काही अर्थ होता. इमारत डाव्या हाताला ठेवून मी चालायला सुरुवात केली. हा दामोदरपंत वज्रे पेशवाईच्या अखेरच्या काळात समजला तरी आता त्याला 200 वर्षे उलटली होती. इतकी वर्षे ही गढी विनावारस राहिली असली तर ती एक नवलाचीच गोष्ट होती. समजा 1850 पर्यंतचा काळ घालमेलीचा धरला तरी नंतर ब्रिटिश अंमल बऱ्यापैकी स्थिरावला होता. पेशवाईच्या काळातील सर्व वतनं, जहागिऱ्या 57च्या बंडात ज्यांनी भाग घेतला होता अशांचा अपवाद वगळता ब्रिटिशांनी कायम ठेवल्या होत्या. इनामं, छोटी मोठी संस्थानं सर्व होतं तसंच पुढे चालू ठेवलं होतं. मग या वज्रे घराण्याचा एकही वारस या मालमत्तेवर दावा सांगण्यासाठी पुढे आला नाही. इतिहासाची ही मधली पानं जणू पुसली गेली होती. मी चालतच होतो. संपूर्ण निर्जन परिसर. सोबत फक्त माळरानावरून सळसळ करीत येणाऱ्या वाऱ्याची. पण त्या वाऱ्यामुळेच मला त्या लहानशा दाराचा आवाज ऐकू आला. दगडाच्या 2.5-3 फूट खोल खोबणीत ते अरुंद दार होतं. वाऱ्याच्या दाबाखाली मागे पुढे होत होतं. मी जरा वेळ तिथेच उभा राहिलो आणि मग दाराला हाताने रेटलो. आणखी जोरात रेटलो. दार आत उघडलं. 2 दगडी भिंतीतून समोर एक अरुंद बोळ जात होती आणि बोळाच्या दुसऱ्या उघड्या बाजूकडून लठ्ठ सूर्यप्रकाश आणि त्या प्रकाशात मधलं फरसबंदी मैदान दिसत होतं. मी मागे वळून पाहिलं. मागच्या बाजूलाही उन्हातलं माळरान होतं. मला भित्रा म्हणा, अतिसावध म्हणा, काहीही म्हणा. मी त्या दाराची नीट तपासणी केली. माझ्या मागे दार बंद तर होणार नाही ना अशी मनात शंका येत होती. पण दार हलायला तयार नव्हतं आणि आतल्या बाजूस खिट्टी, कडी, अडसर काहीही नव्हतं. वर अगदी भिंतीलगत पुरं उघडून ठेवलं आणि मग मी त्या बोळातून पुढे निघालो. बोळाच्या बाहेर पाय टाकला. चारी बाजूंना काळ्या दगडातल्या चिरेबंद भिंती. समोरच गढीची 3 मजली इमारत उभी होती. बांधकाम बोळाच्या डावी उजवीकडून दोन्ही बाजूंना पसरत गेलं होतं. मनात एक नवीन शंका आली. गढीत नजर टाकण्यासाठी समजा आपण पुढे गेलो, बाहेर जायची ही वाट परत सापडेल का? कदाचित ही एकमेव वाट असू शकते. कदाचित ते दार अपघाताने किंवा अनावधानाने उघडं राहिलं असेल. ते काहीही असो, पुन्हा बाहेर पडण्याचा मार्ग निश्चितपणे माहीत असायलाच हवा. या सर्व चिरेबंद भिंती एकसारख्या दिसत होत्या. शेवटी मी माझा पांढरा रुमाल काढला.
त्याची लांबट घडी केली आणि बोळाच्या उजव्या टोपऱ्यापाशी ठेवून रुमालावर मोठ्या दगडाचं वजन ठेवलं. ही निश्चिती झाल्यावर मग मी पुढे निघालो. खरं तर चारी बाजूंनी वर जाणारी ही टाळ्या दगडांची रास मनावर मोठं दडपण आणत होती. ते काही निर्जीव फत्तर नव्हते. इतिहासातल्या अनेक चांगल्या वाईट घटनांचे ते साक्षीदार होते. एखादा संवेदनशील माणूस असता तर त्याला या घटनांचे अनुनाद जाणवले असते. खरं तर मी त्या वर्गातला अजिबात नाही. मी चारचौघांसारखंच एक सामान्य माणूस आहे. मग या निर्जीव वास्तूचं मनावर एवढं दडपण का येत होतं? मनावर ताण का येत होता? भीतीचा? पण भीती वाटण्यासारखं इथे होतं तरी काय? वातावरण उदास होतं ठास. एखादं थरारक नाट्य घडून गेल्यावर रंगमंच उदास दिसतो तसं. सर्व पात्र आपापल्या वाटांनी गेली होती की नव्हती? का अजूनही विंगेत एखादा हजर होता शेवटची नाट्यमय थरारक एंट्री देण्यासाठी? बोळाच्या तोंडातून 5-7 पावलं पुढे आल्यावर दिसलं की मध्यभागी एक खूप प्रशस्त विशाल असं फरसबंद आवार आहे आणि चारी बाजूला 2 दगडी इमारतीच्या ओळी आहेत. त्यांच्यातल्याच एकीतून मी मधल्या अंगणात आलो होतो. पहारेकरी, शिपाई, घरगडी इत्यादींच्या राहण्यासाठीच्या या खोल्या असाव्यात. कदाचित दाणागोटा, धान्य, वैरण इत्यादीच्याही कोठ्या असतील. ते काहीही असो, मुख्य इमारत समोर होती. त्याच त्या काळ्या दगडाखाली भक्कम रास. असं वाटत होतं की हजारो वर्ष उलटली तरीही इमारत अशीच भक्कम उभी राहील. मनात अभिमानाची एक भावना जन्माला आली होती. किती निरर्थक मूर्खपणाची. केवळ एक वज्रे हे आडनाव सोडलं तर माझा या इमारतीशी, या वतनाशी काडीचा सुद्धा संबंध नव्हता. मी कशाला उगाच छाती फुगवायची? पण हे सर्व पटत असूनही मनातली ती गर्वाची जाणीव काही जात नव्हती. ज्या कोणी पराक्रमी पुरुषाने मंडटाच्या बळावर ही भक्कम इमारत उभी केली त्याच्याच वंशाचं रक्त माझ्या धमन्यातून वाहत होतं, ही तर वस्तुस्थिती होती ना? आणि मी मनातल्या मनात अभिमानाची भावना आणली तर कोणाचं नुकसान होत होतं? मी काही वज्रे धरण्याचा झेंडा नाचवत मिरवत नव्हतो ना. त्या अभिमानाच्या भावनेत शरम किंवा अपराधी वाटण्यासारखं काय होतं? पण या प्रचंड इमारतीत प्रवेश मिळवायचा कसा? येथपर्यंत तर प्रवेश झाला. ही तर सुरुवात होती. अनावधानाने एक लहानसं दार उघडं राहिलं होतं. मी आत आलो होतो. सहज घड्याळाकडे नजर टाकली. 10:30 वाजले होते. सकाळचा एक नाश्ता सोडला तर पोटात काही गेलं नव्हतं. बरोबर होती ती फक्त एक थंड पाण्याची वॉटर बॅग. 2 लिटर. वेळेचा, पोटा पाण्याचा, स्वतःच्या कुवतीचा अंदाज घेऊनच पुढे जावं लागणार होतं. मी काही कोणी रानावनातून हिंडणारा अनुभवी पर्यटक नव्हतो. मनाशी ठरवलं की इमारतीची जवळून पाहणी करायची. चुटून माटून एखादं दार उघडं दिसलं तर आत एक नजर टाकायची आणि परतीची वाट धरायची. माणूस ठरवतो काय आणि होतं भलतंच. या इमारतीपाशी मी पोहोचलो. या मागची घटनांची परंपरा मी जरा जरी डोळस नजरेने पाहिली असती तरी त्यांच्यातली जवळजवळ अशक्यप्राय अशी एवढ्याची साखळी सहज ध्यानात आली असती. एक निनावी पत्र येतं काय? मी या परक्या गावाच्या प्रवासावर निघतो काय? इथे आल्यावर देशपांडे नावाने वावरतो काय? आणि कोणा एका अपरिचित जोशी नावाच्या माणसाने ऐकवलेल्या, आता जोशी किती हजार ठिकाणी दिसणारं नाव, देशपांडे नावासारखंच. तर या माणसाने ऐकवलेल्या त्याच्या स्वतःच्या शब्दात कदाचित काल्पनिक, टोपोलकल्पित अर्धसत्य हकीकतीवर विसंबून या आडजारी पोहोचतो काय? मी काय कोणी इतिहास संशोधक होतो? प्राच्यशास्त्रातला अभ्यासक होतो? मी इथे करत होतो तरी काय? ठरवलं होतं तेच योग्य. इमारतीवर एक नजर टाकायची की परतीची वाट. मधलं फरसबंदी अंगण ओलांडून मी इमारतीपाशी पोहोचलो. बाहेरच्या प्रचंड दरवाजातून निघालेली वाट सरळ इमारतीच्या मुख्य दाराकडेच येत होती. दोन्ही बाजूंना 5-5 पॅनल असलेले, वर पितळी चकत्या मारलेले काळ्या शिशवीचं दार आणि अर्थात बंद. बंद? मग त्या 2 दारांमध्ये लहानशी फट कशी होती? एका हाताने मी सहज एका दाराला धक्का दिला. दार अलगद आत उघडलं. एवढासाही आवाज न करता.
एवढासाही जोर लावावं न लागता. पुन्हा माझ्यासाठी आतली एक वाट खुली झाली होती. हाही अनावधानाचाच एक प्रकार होता की हाही एवढाच होता. आणि अशा रहस्यमय वास्तूचं प्रवेशद्वार समोर उघडं दिसल्यावर आत पाय टाकायचा मोह कोणाला टाळता येईल? मला तरी टाळता आला नाही. मी त्या दारातून आत पाऊल टाकलं. बाहेरच्या लठ्ठ सूर्यप्रकाशाच्या तुलनेने आत गुडूप अंधारच होता. काही वेळ तरी डोळे कामच करीत नव्हते. मग सावकाश नजर काम करायला लागली. दाराच्या दोन्ही बाजूंना ओवऱ्या होत्या. पहारेकरी, भालदार यांच्यासाठी पुढे 15 पावलावर फरसबंद अंगण होतं. आत अंधार नव्हता. केवळ बाहेरच्या लठ्ठ उन्हातून आल्याने तसं वाटलं होतं. चारी बाजूला ओवऱ्या होत्या आणि समोरच 4 पायऱ्या चढून गेल्यावर लांबच लांब पडवी होती. कडेला लाकडी कठडा होता. ऐतिहासिक चित्रपटातून अशा जागा पाहिल्या होत्या. गाद्या, लोड, तक्के मांडलेले असायचे. लोडाला टेकून कोणी सरदार रेललेले असायचे आणि आसपास मुत्सद्दी, कारभारी सर्वांच्या मस्तकावर लाल पगड्या, खांद्यावरून भरजरी उपरणी, समोर एखाद्या निरोप्या कुरणीसात करून काहीतरी निरोप देत असायचा. किती साचेबंद झालेला देखावा. कदाचित या पडवीतही तसे प्रसंग घडले असतील. पण ते सर्व आता इतिहास जमा झालं होतं. आता ही प्रचंड वास्तू निर्मनुष्य झाली होती. भडून नाही, पण रिकामी आणि म्हणून उदासवाणी. ओवरीतल्या पायऱ्या चढून मी पडवीत आलो. अंगावर गार वाऱ्याची झुळूक आली. समोरचं आत जाणारं दार उघडं होतं, त्यातूनच आलेली असणार. मी आसपास नजर टाकली. वर नजर गेली. तक्तपोशी खूप उंचीवर होती. 1.5 फूट जाडीच्या तुळ्यांना ओळीने हंड्या लटकवलेल्या होत्या. समोरची भिंत गुळगुळीत होती. मोठमोठ्या कोनाड्यांची रांगच्या रांग होती. ज्या काळात ही वास्तू घर म्हणून वापरात होती, तो काळ आता सहज 200 वर्ष तरी मागे गेला होता. त्या काळच्या गृहसजावटीच्या रोजच्या रीतीभातीची मला काहीही कल्पना नव्हती. माझ्यासाठी ही सर्व दगड, विटा, लाकूड, काच यांची एक निर्जीव रचना होती. पडवीतल्या दाराने मी आत गेलो. दिवाणखान्यासारखी एक प्रशस्त खोली होती आणि 4ही भिंतीत दारं उघडत होती. एकेकीत मी नजर टाकत होतो. सर्वच्या सर्व रिकाम्या होत्या. पण माझी काय अपेक्षा होती? रिकाम्याच असणार. दशकादशकांची धूळ सर्वत्र साचली होती. पलंग, घडवंच्या, आसनं सर्व काही धुळीच्या जाड थराखाली झाकलं गेलं होतं. एका खोलीच्या दारात मात्र माझा पाय अडखळला. तीही खोली रिकामीच होती. पण भिंतीपाशी शिशवीचा उत्तम कोरीव कामाचा एक मोठा देव्हारा होता. मी उभा होतो तिकडेच देव्हाऱ्याचं तोंड होतं. कदाचित ती पूर्व दिशा असेल. पण देव्हारा रिकामा होता. 200 वर्षांपूर्वीचा काल सनातन धर्माला शिरोधार्य मानणारा होता. देव्हाऱ्यात गणपती, बाळकृष्ण, देवी यांच्या सोन्याच्या नाहीतर किमान चांदीच्या मूर्ती हव्या होत्या. शाळुंका हवी होती. पंचायतान हवं होतं. शंख, घंटा, गंगाजल, बाण, पत्रे सर्व हवं होतं. पण काहीही नव्हतं. अर्थात पूर्वी या बदलताना देवही बरोबर नेत असत. पण इथे तर तो दामोदरपंत एकटाच होता आणि जोशी काकांच्या हकीकतीप्रमाणे तो गढीवर परत आलाच नव्हता. मग जोशी काकांनी सांगितलेलं आणखीही काही आठवलं. रात्रीचे चोरून आलेले ते तिघे, त्यांना दिसलेला तो अस्थिपंजर माणूस, किंवा ते ओंडव्यानं चाललेलं निठाऱ्याच्या लाल डोळ्यांचं जनावर. आणि मग त्या मुसलमानांची फौज गडीत शिरल्यावर रात्रीच्या अंधारात दामोदरपंतांच्या मदतीस आलेले. याचा अर्थ एकच होता. दामोदरपंताने देवाकडे पाठ फिरवली होती. म्हणून हा गडीतला देव्हारा रिकामा होता. दामोदरपंत आला आणि गडीतून देवाधर्माचं उच्चाटन झालं. पण देवाच्या जागी दुसरंच काहीतरी आलेलं असणारच. माणसाला काहीतरी श्रद्धास्थान आवश्यकच असतं. साऱ्या सृष्टीचा भार मानव स्वतःवर घेऊ शकत नाही. चांगला किंवा वाईट, सुष्ट किंवा दुष्ट, सृष्टीनियंता त्याला हवाच असतो. या गढीतल्या शेवटच्या वारसाने देवमार्ग सोडला होता. जोशी काकांनी सांगितलेल्या हकीकतीला जरी 100 अंश भाग खरा मानला तरी उघड होत होतं.
दामोदर पंताने काही वेगळीच संगत धरली होती आणि इथेच या डडीतील वास्तूतच त्याचे अनाचार चालत असत. मनाशी समाधान मानलं की दिवसाढवळ्या आपण इथे आलो आहोत आणि आकाशात माथ्यावर सूर्य असतानाच या वास्तूतून बाहेर पडणार आहोत. खरोखरच माणूस किती आंधळ्या विश्वासाने वागत असतो. समोरचं साधं वळण वळलं की लगेच खोल खोल कोसळत जाणारी भयानक गर्ता आहे अशी शंकासुद्धा त्याच्या मनात येत नाही. देवघर ओलांडून मी पुढे आलो. डावी उजवीकडे अनेक लहान मोठ्या खोल्या होत्या. समोरच वरच्या मजल्याकडे जाणारा जिना होता. मनाशी ठरवलं की वरच्या भागावर एक नजर टाकायची आणि माघारी फिरायचं. घडीव पायऱ्यांचा जिना. एका बाजूस भिंत, दुसऱ्या बाजूस लाकडी कठडा. जिन्याच्या मध्यभागी पोहोचल्यावर मला वरच्या मजल्यावर नजर टाकता आली. वरतीही खालच्यासारखाच मोठा दिवाणखाना होता आणि जिना वळून तिसऱ्या मजल्याकडे गेला होता. क्षणभर विचार करून आणखी जास्त शोधाशोध करण्याचा बेत मी सोडून दिला आणि वळून परत खाली आलो. स्वतःशीच विचार करीत नजर खाली ठेवून मी चाललो होतो. समोरून जवळूनच ठाकरण्याचा आवाज आला. इतकं अनपेक्षित की त्या धक्क्याचं वर्णन करणंच अशक्य आहे. श्वास एकदम छातीत थांबला, नाडी धावायला लागली, शरीराला कंप सुटला आणि ही प्रतिक्रिया नैसर्गिकच होती. आसपासच्या कित्येक मैलाच्या परिसरात कोणीही नाही या खात्रीनेच मी वावरत होतो. आणि हा दणका? नजर समोर गेली. दुसरा दणका. समोर जोशी काका उभे होते. तोच तो लांबट कोट, तेच ते उपरणं, हात पाठीशी ठेवलेले आणि जरा अशी मिस्किल नजर माझ्यावर ठेवलेली. तुम्हाला धक्का बसलेला दिसतोय वज्रे, ते हसत म्हणाले. जोशी काका? हो मीच. अहो वज्रे, एवढ्या तेवढ्यानं हार्ट अटॅक येऊन कसं चालेल हो? अजून तुम्हाला कितीतरी करायचं आहे. जोशी काका, ही कोड्याची भाषा पुरे. आधी मला सांगा तुम्ही इथे काय करत आहात? सांगतो ना, पण ते थोडक्यात सांगता यायचं नाही. उभ्या उभानेच कशाला बोलायचं? या ना, जरा बसूया कुठेतरी. दिवाणखान्यातून उघडणाऱ्या एका खोलीत ते गेले. मग आतून त्यांचा आवाज आला. या, इकडे या वज्रे.